मिरज येथील गणेश तलावाजवळ एकावर धारदार शस्त्राने तरुणाचा निर्घृण खून करण्यात आलेला आहे. निखिल कलगुटगी राहणार मिरज असे मयत तरुणाचे नाव असून टोळी युद्धातून हा खून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याबाबतची मिळालेली अधिक माहिती अशी की राजकीय वादातून आणि जुन्या वादाच्या रागातून त्याच्यावर हल्ला झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मयत निखिल कलगुटगी याला काही जणांनी शनिवारी रात्री गणेश तलाव येथे बोलवून घेतले. त्याच्यावर धारदार हत्याराने हल्ला केला. त्याच्या डोक्यावर वार्मिक घाव बसल्याने निखिल हा रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला. त्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पलायन केले. याबाबतची माहिती मिळताच निखिल कलगुटगी यांच्या मित्रांनी व नातेवाईकांनी घटनास्थळी एकच धाव घेतली. त्यानंतर त्याला उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु अति रक्तस्राव झाल्यामुळे निखिल याची प्रकृती चिंताजनक बनल्याने उपचार सुरू असतानाच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनास्थळी पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षका कविता बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, पोलीस निरीक्षक किरण रासकर यांच्यासह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मिरज शहर पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पोलिसांनी हल्लेखोरांच्या शोधासाठी पथके रवाना केलेली आहेत.